झालीच पाहिजे दीक्षाभूमी स्मारक समितीचे गद्दारों को मुक्त करो दीक्षाभूमी ब्राह्मणों के दामादों से मुक्त करो दीक्षाभूमी ब्राह्मणों से मुक्त करो दीक्षाभूमी ब्राह्मणों से मुक्त करो ही सगळ्या भारतातल्या लोकांसाठी आता प्रेरणाभूमी तर आहेच आहे, पण वैचारिक भूमी सुद्धा आहे की इथे एकही थेंब रक्ताचा न पडता स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय याच्यावर आधारित समाज निर्माण करण्याचं जे म्हणजे काम आहे या ठिकाणावरून पूर्ण भारतात होणार आहे. कारण हे सेंटर आहे आणि हे निस्तनाबूत करायचं आहे. म्हणून ब्राह्मण लोक किंवा ब्राह्मणी व्यवस्था या दीक्षाभूमीवर कब्जा करू इच्छिते आणि या ठिकाणी पारतंत्र्य, विषमता, द्वेष आणि घृणा यावर आधारित राज्य निर्माण करण्याची त्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता उधळून पाडण्यासाठी आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जे आहे ते पूर्ण भारतात काम करत आहोत. आणि आमचं प्लॅनिंग असं आहे की आम्ही संविधानिक पद्धतीने हे आंदोलन पुढे नेणार आहोत. आमच्याकडे जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही लोकांना सांगणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दीक्षाभूमीच्या नावावर ही जागा करायची आहे. कारण आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये आमच्या नावावर सुद्धा ही जागा या स्मारक समितीने का करून घेतली नाही. आमच्या जातीचे, आमच्या धर्माचे लोक जरी दिसत असले तरी ते बाबासाहेबांना मानणारे, बाबासाहेबांचे विचार पुढे नेणारे लोक नाही आहेत. जर ते असते तर आज हा जो जनसमूह आक्रोशित झालेला आहे किंवा ज्या जनसमूहाने अशा प्रकारची म्हणजे आपल्या हातामध्ये अशी दगड घेतला असेल किंवा जाडपोड केली असेल तर तो समाज जबाबदार नाहीये. कारण त्या समाजाला अशा प्रकारे उद्युक्त करण्यामध्ये यांचा हात आहे. आणि आमचे मुलं हे लोक अशा माध्यमातून जर आतमध्ये टाकत असतील तर हे बरोबर नाहीये. म्हणजे आमच्या युवा पिढीचं नुकसान करण्याचं जे काम हे लोक करत आहेत तर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क असं होऊ देणार नाही. आम्ही आमच्या समाजाला आवाहन करतो की आम्ही संविधानिक पद्धतीने हा लढा लढला पाहिजे. आमच्या युवकांना, आमच्या महिलांना, आमच्या पुरुषांना वाचवून आम्ही हे आंदोलन दीक्षाभूमी आम्ही आमच्या कब्जात घेणार आहोत. दीक्षाभूमीच नाही तर भारतामध्ये जेवढी पण बुद्धाची विरासत आहे ती विरासत आम्ही मिळवण्यासाठी दररोज रस्त्यावरच्या आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही सामील आहोत आणि हे लढाई आम्ही यशस्वी करून दाखवणार आहोत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून. आता इथं तुम्ही बघता की मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम केलं गेलेलं आहे आणि काही जे आंबेडकराईत बौद्ध अनुयायांनी त्यांचा निषेध आणि व्यक्त करण्यासाठी काही मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्या गेलेली आहे किंवा त्याचा तोडफोड केल्या गेली आहे. याचं काय तुम्ही समर्थन करता? आंबेडकरी समाज असा नाही आहे. पहिली गोष्ट ही समजली पाहिजे. आंबेडकरी समाजामध्ये असे विद्रूप लोक घुसवून हे सर्व केल्या जात आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण हा भारतातला सर्वात वैचारिक जर कोणता समाज असेल तर तो आंबेडकरी समाज आहे. आणि म्हणून अशा म्हणजे ही भावनिक गोष्ट आहे आणि अशा भावनिक गोष्टीच्या वेळेस लोक तिथे टाकून आपले लोक घुसवून या सर्व घटनांना अंजाम दिला गेला असं आम्हाला वाटते. कारण एका मिनिटात पोलीस हजर होऊ शकत होती ती आम्हाला दिसली नाही. का तर ते करून घेऊन आंबेडकरी समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी आम्हाला असं दिसतंय, आढळून येत आहे की या आंबेडकरी समाजाला बदनाम करायचं, यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य करायचे आणि मग इथे वेगवेगळ्या धारा लावायच्या आणि लोकांना बंदी करायची. अशा प्रकारची परिस्थिती इथे निर्माण करण्याचा प्रयत्न शासन, प्रशासन असेल, स्मारक समिती असेल अशा माध्यमातून होऊ शकते असं आम्हाला वाटतं. तर हे होत्या पुष्पांजली भगत, बुद्धिस्ट इंटरनॅशनल विदर्भाच्या अध्यक्ष